मग तर सांगूच नका हो काय काय होते ते. म्हणून काय करायचंय माहित आहे का, बोलताना आता फोनवर बोलायचंय आपल्याला एखाद्या व्यक्तीला, तर जास्त मोठ्या आवाजातही बोलायचं नाही आणि जास्त बारीक आवाजातही बोलायचं नाही. आता जास्त मोठ्या आवाजात बोललं तर त्या पुढच्याचे कानाचे पडदे फाटून जातील आणि जास्त बारीक आवाजात बोललं आपल्याला काय बोलायचं समजेल का हो त्या व्यक्तीला, नाही समजणार. म्हणून काय करायचं आहे की बोलताना सायलेंट मध्ये, म्हणजे पुढच्या व्यक्तीला समजेल असं बोलायचं आहे, त्या व्यक्तीला बोलणं ऐकावं वाटेल असं बोलायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण बोलताना जशी काय इथून सुटली डायरेक्ट मनमाडच असं नाही बोलायचं. आपण बोलालेले पुढच्या व्यक्तीला पटाले का हे पण लक्षात घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट बोर होत नाही ना, बरं आपण इतकं स्पीडनं बोलल्यामुळे पुढच्याला समजायलंय ना, ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि बोलताना काय करायचंय माहित आहे का, थोडं बोललं की थोडस थांबल्यासारखं करायचंय. आपण जर थोडं बोलून थोडे थांबलो की पुढच्या व्यक्तीचा जर आपल्याकडे लक्ष नसलं, आपण फोनवर एकमेकाला बोलतच आहोत पण पुढची व्यक्ती कदाचित बोलता बोलता दुसऱ्या विषयामध्ये विचारामध्ये घुसते आणि आपण इकडे वरडत राहायचं आणि पुढच्या व्यक्तीचं आपल्याकडे लक्षच नसते. म्हणून काय करायचं माहितीये का, आपण ज्यावेळेस बोलतो ना, फोनवर बोलू द्या, सोबत भेटून बोलू द्या, आपण काय करायचं, बोलता बोलताच स्वतःला थोडासा ब्रेक लावायचा, उगं थोडा. आपण जरासं गप्प बसलं की पुढच्या व्यक्तीच्या लक्षात येते की माझं लक्ष नसल्यामुळे हा व्यक्ती गप्प बसला का, अजून याला काहीतरी महत्वाचं सांगायचंय म्हणून गप्प बसला, म्हणून ती व्यक्ती आपल्याकडे लक्ष देते हो आपल्या बोलण्याकडे. म्हणून काय करायचं माहितीये का, ते पण लक्षात घ्यायचं की आपण बोलतो ते वेस्टेज बोलायचंच नाही. महत्वाचं तर बोलायचं कामाचं, बोलायचं कामापुरतं आणि वागायचंय प्रेमानं. काय न्यायचंय सांगा तुम्ही, मेल्यानंतर पण नाव झालं पाहिजे असं जगा ना. होय हो खूप छान होते हो, खूप मस्त बोलायचे हो, त्यांचा स्वभाव खूप चांगला होता, असं आपण गेल्यानंतर आपलं नाव निघलं पाहिजे ना. नाही हो काय सांगावं, ते गेलेलं बरं झालं, किटकिट मिटली, या लावसकाळ त्या लावसकाळ, याच्यासोबत चांगलं नको त्याच्यासोबत चांगलं नको, त्यांचे गुण एक पण चांगला नव्हता हो असं म्हणून घ्यायचंय का सांगा तुम्ही. नाही, आपण मरावे पण कीर्तिरूपी उरावे आणि मरावे पण कीर्तिरूपी उरण्यासाठी सगळ्याच्या मनात आपण जागा केली पाहिजे, सगळ्याच्या मनात आपण बसलो पाहिजे. आणि सगळ्याच्या मनात बसण्यासाठी आपल्या वाणीला गोडी साखरेसारखी आणावं लागते, साखरेसारखी. आता एखाद्या व्यक्तीकडे आपलं काम आहे, आता एखाद्या व्यक्तीकडे आपलं खूपच महत्वाचं काम आहे, पण ते काम आपल्याला त्या व्यक्तीकडून होते याची गॅरंटी पण नाही, नाही बरं का गॅरंटी. पण तुम्ही हा फॉर्म्युला वापरलात की त्या व्यक्तीला थोडंसं प्रेमानं, तुमची अडचण मायेनं समजून सांगता आली पाहिजे हो. आपली मजबुरी जर पुढच्या व्यक्तीला समजून सांगली, अडचण समजून सांगली तरच समजेल ना. पुढची व्यक्ती का देव आहे का सांगा बरं तुम्ही, नाही. तर आपण सांगताना टप्प्याटप्प्यानं व्यवस्थित समोरच्या व्यक्तीला सांगलं पाहिजे की जेणेकरून तुमची खरीच अडचण आहे आणि ती खरी अडचण सांगताना लढीवाळ भाषेनं आणि टप्प्याटप्प्यानं, म्हणजे त्यांच्या मनात असं बसल अशा गोष्टी तुम्ही जर सांगल्या तर ती व्यक्ती तुम्हाला मदत न करणारी व्यक्ती सुद्धा तुम्हाला मदत करून जाईल, तर त्याला पत्तावी लागणार नाही. मी सहकार्य केलं ह्या व्यक्तीला, हेट मी करू शकणार बाबा, पण ते कधी केलं त्यांनाही कळणार नाही. असं ह्या वाणीमध्ये, ह्या बोलण्यामध्ये तलवारी सारखी आहे भाषा, ही तलवारी सारखी नातेसंबंधाला तोडते आणि नातेसंबंधाला ही भाषा जोडते. आपण जवळचे दूर कधी होतो, बोलण्यानं होतो, आणि दूरचे जवळ काय येतो, बोलण्यानेच येतो. काय असेल एवढी ताकद, तलवारीच्या धारीसारखी ही जबान आणि तीच जबान फुलासारखी कोमल. म्हणून काय करायचे माहित आहे, सतत सगळ्यासोबत नवीन नवीन छोट्या मुलासोबत सुद्धा आदरानं बोलायचं.
देखत असू द्या महागाऱ्या असू द्या. काही जणांचा असा स्वभाव असते बघा, देखत आओ जाओ एवढा आदर द्यायचा, इज्जत द्यायची, सगळं करायचं, आणि पाठीमागं त्याच्या अरे आपल्याला ऐकू वाटणार नाही, अशी भाषा वापरतात हो. एवढी घाणेरडी सांगूच नका. नको. तुम्ही देखत बोला किंवा महागाऱ्या बोला, पण तुमची जबान सतत चांगलीच ठेवा ना. जर तुमच्याकडे असा स्वभाव असेल की तोंडावर वा 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 या बसा बसा खूप छान असं असेल, आणि पाठीमागं जर घाणेरड बोलत असाल किंवा वाईट बोलत असाल, तर ती वाईटच सवय तुम्हाला लागणार आहे बोलायला. कधी तुम्ही समोर बी त्या व्यक्तीच्या वाईट बोलून जाल तर हे तुम्हाला पत्ता लागणार नाही. म्हणून सतत जीवनामध्ये सवयी चांगल्या ठेवायच्या, सवयी चांगल्या जोपासायच्या, आणि सवय जर चांगली असेल तर आपण वाईट कधीच काही करणार नाही, आणि वाईट होणारच नाही ना आपल्या हातून. मग अजून एक मला असा विषय सांगायचा आहे की उठसूट घरातला इतिहास बाहेर लोकांपुढे मांडू नका. आपल्याला खूप बेकार सवय असते बघा, आपला जीवनाचा इतिहास उठसूट कोणालाही सांगत हिंडायचं, उठसूट, आणि ते सांगत हिंडल्यामुळं आपल्याला समाधान मिळतं. पण आपल्याला समाधान मिळतं आपल्या मधल्या पोटातल्या गोष्टी सांगल्यामुळं, पण पुढच्याला समाधान मिळते का हो? खिल्ली उडवतात, खिल्ली महागाऱ्या. म्हणून काय करायचं, एक मैत्रीण, एक मित्र, एक कोणी जीवाचं जीवलग असेल त्याच्यापाशी हे हृदय उकलायचं. पण उठसूट कोणापाशी बी हे हृदय उकलायचं नाही हो. उठसूट कोणापाशी बी आपल्या मनातल्या गोष्टी सांगत बसायच्या नाही. तर काय करायचं,